जे अपंग वधूवर आहेत त्यांच्यासाठी पण आमच्याजवळ स्थळं येत असतात. आता नाही म्हटलं तरी अंदाजे 50-60 वधू तरी अपंग असतील आमच्याजवळ टोटल. आणि आत्ता पण म्हणजे आता जस्ट एक मुलगी मी अपलोड केली आहे. ती तिच्या पाठीवरती चामखीळ आहेत, म्हणजे 5 चामखीळ आहेत असं तिथे सांगितलं आहे. आणि त्याशिवाय एक मुलगी आहे, तिला हाताची बोटं म्हणजे 6 बोटं आहेत अशी पण एक मुलगी आली. आणि एक आहे ती हँडिकॅप नाही आहे, तिचा हात कट झाला होता, म्हणजे मशीनमध्ये काम करताना कट झाला होता, असं पण एक मुलगी आलेली आहे. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी लग्न जमवत नाही आहे, त्यामुळे कृपया फोन करू नका मला यासाठी. हे जे काय स्थळं येतात मला, ती खरी आहेत की खोटी आहेत हे मला माहिती नाही आहे, त्यामुळे मी कोणाची जबाबदारी घेत नाही. मी फक्त आणि फक्त जाहिराती घेतो. मला कोणाच्या भानगडीत पडायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. जर कोणाची परिस्थिती असेल तर तुम्ही जाहिरात देऊ शकता, मी कोणाची जबाबदारी घेणार नाही. मला भरपूर मुलींचे कॉल येतात, प्रचंड येत असतात किंवा मॅसेज येतात. बऱ्यापैकी बायोडा आलेले आहेत ऑलरेडी, आणि काहींचे फोटो आहेत तर काहींचे फोटोसुद्धा नाही आहेत माझ्याजवळ. पण मी कुठल्याही मुलीची म्हणा किंवा मुलाची कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्याशिवाय कुठलंही स्थळ एकमेकांना मी स्वतः शेअर करत नाही. जे लोक आता मुलींना सांगतो आहे, जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर कृपया तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला स्थळं दिसत राहतील. आणि त्या स्थळांवर डायरेक्ट नंबर असतात, ते तुम्हाला दिसतील. आम्ही मुलींचे नंबर डायरेक्ट टाकत नाही, आम्ही मुलांचे नंबर टाकतो आहे. आता मुलींचे का टाकत नाही त्याचं पण कारण आहे. जर एखाद्या मुलीचा नंबर टाकला आणि तिला महाराष्ट्रातून कॉल जाणार, विचार करा किती कॉल जातील. त्यामुळे आम्ही ती जबाबदारी घेत नाही आणि मुलींची आम्ही जाहिराती देत नाही. जर कोण मुलं जाहिराती देणारे असतील तर ते देऊ शकतात, जेणेकरून त्यांना मुलींचे कॉल जाऊ शकतात. आणि मुलींचे फार कमी कॉल जातील, पण जातील आणि लग्न जुळेल. परफेक्ट जी मुलगी आहे, जिला समोरचं स्थळ चालतं, ती मुलगी स्वतःहून त्यांना कॉल करेल, म्हणजे मुलगी करेल किंवा तिचे नातेवाईक करतील. आणि ही बेस्ट आयडिया आहे आणि खूप लोकांना आवडलेली आहे. बऱ्याच कमेंट पण छान छान आल्यात. आणि हे हँडिकॅपसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे मुद्दाम, की त्यांना पण कळावं की अपंग मुली असतात, भरपूर येत असतात आणि प्रत्येकाला लग्न करायचं असतं. असं काही नाही आहे की हँडिकॅपना इच्छा नसतात, त्यांनासुद्धा इच्छा असतात. तर काही एक कशाला अजून आहेत मुली कमरेमधून पण अपंग आहेत काही, तर काहींचे पाय ओढत चालतात, अशा पण मुली आहेत. बऱ्याच आहेत, म्हणजे मला आठवत नाही, पण बऱ्यापैकी बायोडा आहेत. आणि कुठल्या कुठल्या वयाच्या आहेत आता ते मला माहिती नाही, पण भरपूर आहेत. असं नाही भरपूर आहेत. आणि इतर ठिकाणी पण असणार नाही असं नाही. तर दुसरी गोष्ट, काही मुली आहेत त्या उंचीला कमी आहेत, तर काही मुलींचे पाय क्रॉस आहेत. क्रॉस म्हणजे कळलं ना, म्हणजे असं पण आहेत. असं पण माझ्याकडे आलेले आहेत प्रकार. तर काही मुलींचा चेहऱ्याचा प्रॉब्लेम आहे, असं पण आलेलं आहे. काही नाही, म्हणजे एक मुलगी तर मला दिसते चेहऱ्याचा प्रॉब्लेम आहे तिचा, तशी मुलगी आलेली, बाकी ओके आहे ती. तर म्हणजे आपल्या सिंधुदुर्गामधली आहे ती, इकडची आहे ती. बरं, आणि बऱ्याच अशा मुली येतात, म्हणजे खूप मुली आहेत अशा वेगवेगळ्या, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत आणि त्यांना खूप प्रॉब्लेम आहेत असे. तर आणि एक हात म्हणजे हात असे क्रॉसमध्ये, म्हणजे काय म्हणतात त्याला, पेंगे म्हणतात ना, तशी पण मुलगी आहे. खुजे हात, म्हणजे उंची म्हणजे लांब हात नाही, थोडेसे आखूड हात, तसे पण असलेली मुलगी आहे माझ्याजवळ. म्हणजे माझ्याजवळ असं म्हणत नाही मी कोणाला देणार नाही आहे, मी कुठलंही स्थळ देणार नाही कोणाला. ते तुम्ही तशा जाहिराती द्या, जेणेकरून कुठल्या मुली तुम्हाला बघू शकतात. आजूबाजूला कितीतरी अपंग मुली असतात, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, म्हणून तुम्ही जाहिरात द्यायची असते, समजलं ना. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल
तरच जाहिरात द्या. उगाच ओढाताण करून जाहिराती लावू नका. नाहीतर नंतर मग तुम्ही ओरडणार की बाबा हां मग कॉल कमी येतात किंवा येत नाहीत. तर तसलं नको. तुमची आर्थिक परिस्थिती असेल तरच जाहिरात द्या, नाहीतर देऊ नका. मी असं म्हणत नाही तुम्ही लग्न कराच, पण विषय कसा जिथे तुम्ही लग्न करायचं आहे तिथे खर्च येतो इतकंच लक्षात ठेवा. आणि त्यामुळे कसं तुम्हाला जर परवडतं आहे तरच ती जाहिरात द्या, नाही परवडत असेल तर लग्न करू नका. ओके. आणि मित्रांनो, मी जे व्हिडिओ टाकतो आहे ते सगळे खरे असतात. कुठेही बनवागिरी नसते, कुठे कोणाला फसवत नाही. फसवणुकीचा प्रकार एकसुद्धा माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात किंवा मी जे काम करतो आहे ते आवडतं, तर त्याने ते कृपया शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कोणाचा तरी फायदा होऊ शकतो. आपलं लग्न जुळलं नाही म्हणून दुसऱ्याचं जमवायचं नाही असा कुठलाही नियम नाही आहे. त्यामुळे बिनधास्त शेअर करू शकता. निदान आपलं नाही झालं तर निदान दुसऱ्याचं होईल आणि त्याचे आशीर्वाद आपल्याला अनपेक्षित मिळू शकतात. आणि म्हणून शेअर करा. धन्यवाद.